महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांनी वांद्रे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला आहे। धनंजय मुंडेंनी अंशतः कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलं। करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असून त्यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। करुणा मुंडे पोटगीसाठी पात्र असून त्यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी द्यावी, याशिवाय मुलीला लग्नापर्यंत महिन्याला 75,000 रुपये द्यावे असे आदेश कोर्टाने दिलेत। करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात कोर्टाने आज निकाल दिला। आणि करुणा शर्मांनी माध्यमांशी देखील संवाद साधला आणि या सगळ्या आतापर्यंतच्या घडामोडींबद्दल भाष्य देखील केलेलं आहे। आणि याचबद्दल आपण अधिक चर्चा करणार आहोत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी। गुणरत्न सदावर्तेजी, आपण पाहिलं की न्यायालयाने करुणा मुंडेंच्या संदर्भात म्हणजे करुणा शर्मा यांच्या संदर्भात काय निकाल दिला, कसं बघता आपण याकडे? मला असं वाटतंय की हा निकाल जो आहे अंतरिम निकाल आहे, हा फायनल कोणताही डिसिजन नाही आहे। कारण माध्यमांनी 2 गोष्टी लक्षात ठेवाव्यात की निकालाची एक मर्यादित स्वरूप असते अंतरिम निकालाचं। त्याच्यामुळे सन्मान्य धनंजय मुंडे साहेबांचे पाय खोलात गेले, आता त्यांना झटका बसला, ह्या सगळ्या मला जे मी वृत्त पाहत आहे त्या न्यायालयाने जे आहे फक्त ह्या केसला जे आहे एका सीमित म्हणजे फायनल डिसिजन होईपर्यंत आम्ही त्यांची म्हणजे जे काही आर्थिक हे मिळावी, आर्थिक मदत म्हणजे मदत म्हणण्यापेक्षा हे इंटरिम मेंटेनन्स मिळावं, तो अर्ज त्यांनी न्यायालयाने जे आहे मान्य केलेला आहे, ते सुद्धा अंशतः मान्य केलेला आहे। त्याच्यामुळे ह्या निकालाचा अर्थ नवरा बायको म्हणून किंवा बायको नवरा म्हणून असा डिक्री झालेला नाही आहे। ह्या निकालाचा अर्थ सोप्या आणि साध्या शब्दामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या कायद्याखाली एक अर्ज केला जाऊ शकतो। ते कोणी म्हणजे नवरा म्हणजे ज्याला मेंटेनन्स पाहिजेत असेल ते करू शकते। आता म्हणजे अशा प्रकारचा अर्ज मुली करू शकतात, अशा प्रकारचे अर्ज जे आहे इवन वयोवृद्ध जर आई असेल आणि ती जर सुनेकडून सुद्धा मेंटेनन्स मागणी करू शकते। अशा प्रकारे आता डोमेस्टिक व्हायलन्सचा लॉ आता प्रगल्भ झालेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्देश दिलेले आहेत वेगवेगळे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की दिलासा, खोलात वगैरे वगैरे, मला असं वाटतं की अशा काही हा प्रकार नाही आहे, याचं एक मर्यादित स्वरूप आहे। पण अंशतः कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलंय। आता तुम्हीच सांगा ना, कायदेशीर भाषेत नेमकं हे कसं समजून सांगाल, याचा अर्थ काय? नाही अंशतः म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला। तुम्ही पेज नंबर 4 सिरियल नंबर 1 त्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणताय तो पॉइंट आहे डोमेस्टिक व्हायलन्सचा। फाइंडिंग पार्टली म्हणजे काय, पार्टली जे त्यांनी 10 लाख रुपये किंवा काय मागितलं असेल, आय डोंट नो, कारण ॲप्लिकेशन माझ्या समोर नाही आहे। तर अर्जदारांनी अर्ज किती पैशाचा केला त्याच्यामध्ये कोर्टाने अंशतः ते मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये कोर्टाने थेट रिलीफ दिलेला आहे, मेंटेनन्सच्या बाबतीतला तो सुद्धा अंशतः दिलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याचं स्वरूप जे आहे ते न्यायालयीन दृष्ट्या हा एका ऑनरेबल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासचा निकाल आहे। ह्याच्यावर ह्या सन्माननीय कोर्टाच्या वर आणखीन रिव्हिजन होऊ शकते, अपील होऊ शकते, रीट होऊ शकते किंवा SLP होऊ शकते किंवा त्याच्या पुढे जाऊन परत रिव्ह्यू होऊ शकते किंवा क्युरेटिव्ह पिटिशन होऊ शकते। आता आपल्याकडे 5-7 प्रकारचे पुढे स्टेप्स आहेत। त्याच्यामुळं मला असं वाटतंय या गोष्टीचं राजकारणीकरण करू नये किंवा कुणी सामाजिक कार्यकर्त्यांनी आपण काहीतरी कोणाला तरी डॅमेज करू शकतो अशा प्रकारचा म्हणजे उद्देशाने काही ट्विट्स करत बसलेले मी पाहत आहे। परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्रानं अशा प्रकारे कधीही राजकीय वर्तन किंवा सामाजिक कार्यकर्त्यांकडून वर्तन झालेलं पाहिलं नव्हतं। बरं, एका पाठोपाठ धनंजय मुंडेंवरती होणारे आरोप असतील। आधी जर आपण पाहिलं सुरेश धस असतील, मग अंजली दमनी असतील, आणि आता आपण बघतोय की त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भातलं प्रकरण समोर येताना दिसतंय। तुम्हाला असं म्हणायचंय का या सगळ्या ह्याच्यातनं की त्यांना जाणीवपूर्वक घेरण्याचा प्रयत्न होतोय? हे क्लास डिस्क्रिमिनेशनचं उत्तम उदाहरण आहे। आता मी धसांच्या बाबतीमध्ये अनेक वेळेस तुमच्या चॅनलवर बोललो, त्यांचा कोणताही धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये काहीही पुरावा सिद्ध होऊ शकत नाही, डंके की चोट पे सांगतो। त्याचबरोबर जरंग्यासारखे
लोक काहीतरी आलतू फालतू हे करत असतात, वल्गना करत असतात, जे की बुनबडाच्या असतात, बुडाला आग लागलेली असते, त्यापोटी असं काही बोलत राहतात काहीतरी प्रसिद्धीच्या हौसेपोटी. त्याचबरोबर अंजली दमानी यांनी तर कहरच करून टाकला. त्यांनी तर म्हणजे असं सांगितलं आविर्भावामध्ये की उद्या काहीतरी पत्रकार परिषद घेऊन, परंतु डंके की चोट पे देशातले सगळ्यात कमी पैशाने म्हणजे कीटकनाशकं असतील किंवा फवारणी यंत्र असतील हे देण्याचं काम मुंडे साहेबांच्या मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीत झालं. त्याही पुढे जाऊन त्यांनी एक आव आणला होता की नाही म्हणे की हे अगोदरच टेंडर होण्याच्या आधीच पैसे दिले. त्याच्या बाबतीत सुद्धा क्लिअरिटी आलेली आहे की महामंडळाला जे आहे निधी उपलब्ध करून दिलेला होता त्यानंतर टेंडर झालेलं होतं. आणि शिळ्या कडीला ऊत कुणीतरी आपल्याला काहीतरी वैचारिक हे पुरवतंय, पार्सल पुरवतंय, त्याच्यातून हे लोक सगळं असं बोलत राहतात. त्यामुळं मला असं वाटतंय की धनंजय मुंडे साहेब हे केवळ भटक्या विमुक्तांचा फेस असल्यामुळे, त्यांचा आवाज असल्यामुळे आणि ज्या प्रकारे काही मराठा पुढारपण म्हणजे हे असेल, जरंगे असेल किंवा काही मराठा आमदार असतील, त्यांनी हे बोलावं म्हणून बोलावं आणि कोणत्या तरी अर्थानं माणूस डॅमेज होऊ शकेल का, कोणत्या तरी अर्थानं ह्या मंत्री म्हणून त्यांच्या दारावर जाण्याची वेळ येऊ नये, ह्या ईर्ष्येपोटी मला असं वाटतं हे सगळं चालवलेलं आहे. पण आत्ता आज त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भातली म्हणजे त्यांच्या पत्नीच्या संदर्भातली ही जी केस पुढे येणं, हे टायमिंग याबद्दल काय सांगा? पण टायमिंग काय, 125चा जो अर्ज असतो किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या मेंटेनन्सचा अर्ज असतो, ते पहिल्या 15 दिवसात कोर्ट काय करते, प्रायमा फेसी काय पाहत असतंय इंटरिम रिलीफसाठी. हा धुरा शेताचा, त्याच्या पलीकडं माझं खुराडं आहे, तर कोर्ट काय म्हणत असेल, दिवाणी न्यायालय की ठीक आहे त्याचं खुराडं त्यानं दाखवलंय, त्याच्यामुळं मी अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांना सांगतो की त्या खुराड्यापर्यंत दुसऱ्यानं येऊ नये. नंतर जर विरोधात निकाल गेला तर कोर्ट काय सांगतं की ते खुराडं तिथं नाही आहे, त्याला गृहीत धरता येणार नाही आणि ती जागा परत वापस द्यावी प्रतिवादीला. त्याच प्रकारे तुम्हाला सांगतो मेंटेनन्सच्या बाबतीतला सुद्धा कायदा आहे, इंटरिम मेंटेनन्स दिलं जाऊ शकतं. कोर्ट प्रायमा फेसी बघून घ्या मेंटेनन्स देत असते, याचा अर्थ ते फायनली डिक्री करून नवरा बायको डिक्लेअर करणं किंवा बायको नवरा डिक्लेअर करणं ही वेगळीच प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की खोलात पाय, अडचणी, दणका ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, ह्या पॉलिटिकलाइज आणि मला असं वाटतं की जर्नलाइज करण्याच्या मागे पडू नये. करुणा शर्मांनी असा आरोप केला आहे की धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं वाल्मिक कराडने मला मारहाण केली. हे धनंजय मुंडेंकरता किती अडचणीचं ठरू शकतं? आतापर्यंत धसानी केलेलं काय अडचणीचं ठरू शकलं? काय वाकडं होऊ शकलं का? जरंगे बोलला काय वाकडं होऊ शकलं का? काय भारे बांधू शकलं का कोणी? की कोणी काय म्हणतात ते काल ते तुमची पत्रकारांनी तुम्ही हे लाईव्ह सगळं लाईव्ह केलं, किती वेळ गेला त्याच्यामध्ये, सामान्याची प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न जर तुम्ही दाखवले असते ते बरं झालं असतं. तुम्ही किती वेळ घातला त्या चॅनलच्या याच्यावर, त्या टायमिंगमध्ये. त्याच्यामुळे सामाजिक कार्यकर्ते किंवा जरंगेसारखे माणसं किंवा राजकीय लोक हे सगळं असं बोलतात किंवा अशा प्रकारच्या अर्जातून मला नाही वाटत की धनंजय मुंडे साहेबाची म्हणजे कोणत्याही कारणाने त्यांना काही डॅमेज होऊ शकतो. त्याच्यामुळे मला क्यू येते आजकालच्या राजकारणाची. ऐकून घ्या, मला एका गोष्टीची क्यू येते. कुणीतरी सांगितलं की काँग्रेसच्या एका पुढाऱ्यांनी मंत्री राहता येते काय ह्या कारणाने विचारलंय म्हणे. आता मी काँग्रेसवाल्यांना त्यांची यादी दाखवू का काय काय झालेलं आहे? पण मला हे म्हणायचं आहे की राजकीय मर्यादा एखाद्या निर्णयाच्या पर्यंतच असाव्यात, त्या मर्यादेचं मर्यादा उल्लंघन करू नये असं मला इतपत वाटते. कुणीतरी ट्विट करतंय, अरे सामाजिक कार्यकर्ते तुम्ही, तुमची एक मर्यादा आहे, तुम्ही नाव टाकून हे करून मी व्यक्तिगत हे करत नाही, आणि मग काय व्यक्तिगत नाही तर काय, एका निकालाची एक मर्यादा आहे. एका निकालाच्या मर्यादेचं समर्थन किंवा क्रिटिसिझम होऊ शकतं, लिजिटिमेट क्रिटिसिझम, परंतु त्या पुढं जाऊन आपण काहीतरी बोलतो, काहीतरी वर्तन करतो, हे अत्यंत म्हणजे महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही. हा काळ सुद्धा, हा पॅच सुद्धा कठीण पॅच आहे. पण मग आता यापुढे म्हणजे करुणा शर्मा असं म्हणतायत की मिळालेली पुडगी देखील कमी आहे, त्याबद्दल त्या वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत किंवा त्यांना दाद मागण्याचा अधिकार आहे. पण मग धनंजय मुंडेंकडे काय पर्याय राहतात कायदेशीर? तुम्हाला मी सांगतो, अर्थातच त्यांना हे निकाल मान्य नाही. कुणाला? अर्जदार महिलेला मान्य आहे का? मान्य नाही.
मग राजकीय शहाणपण कशाला जास्तीचं येऊ द्यायचं काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी, कशाला सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः शहाणा असल्यासारखं ट्विट करायचं. त्याचबरोबर आता तुम्हाला सांगतो दुसरी बाजू, सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे साहेब, त्यांना एक नाही 5 पर्याय आहेत पुढं. ह्या गोष्टीचं रिव्हिजन होऊ शकते, अपील होऊ शकते, की रीट होऊ शकते, एखाद्या वेळेस SLP होऊ शकते, त्याच्यामध्ये रिव्ह्यू होऊ शकते, त्याच्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन होऊ शकते. आता 5 पर्याय आहेत. पूर्वी 3 लेअर ज्युडिशरी होती, आता 5 लेअर ज्युडिशरी आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्या निकालाचं जे महत्त्व आहे ते फक्त मेंटेनन्स पुरतं मर्यादित आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्या व्ह्युअर्ससाठी सांगतो, आता एखादी वृद्ध आईसुद्धा आपल्या सुनेकडून मेंटेनन्स घेऊ शकते, त्याचबरोबर लहान अपत्यसुद्धा घेऊ शकतात. डोमेस्टिक व्हायलन्सखाली एखादी वृद्ध आई सुनेच्या विरुद्धसुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करू शकते, वडीलसुद्धा दाखल करू शकतात. त्याच्यामुळं ह्या आता प्रगल्भ झालेल्या गोष्टी आहेत. आणि लिव्ह इन रिलेशनशिप किंवा डेट्सवर जाणं आणि त्याच्यातून काहीतरी म्हणजे अन्यायकारक होणं, त्याच्यावर सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयाचे नुकतेच निकाल आलेत. त्याच्यामध्ये न्यायालयाने बऱ्याच गोष्टींचा उलगडा केलेला आहे. काही गोष्टी तर न्यायालयाने गुन्हा मान्य करण्यासाठी सुद्धा सहमती दर्शवलेली नाही. त्यामुळं मला असं वाटतं की खूप घाईचं होईल. आपण म्हणजे घाईघाई ढोरं वळले तर संध्याकाळ होत नसते. आमचा जो ढोरं वळणारा जो आमचा हे असतो, कष्टकरी असतो, जो शेतमजूर असतो, तो काय करतो, सकाळी गेला आणि त्यानं ठरवलं की मी नदी पार होऊन जातो म्हणजे संध्याकाळ होईल. तसं नाही, घाईघाई ढोरं वळल्याच्या नंतर सांच्या पार होत नसते, म्हणजे संध्याकाळ होत नसती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांना वाटतंय की लवकर संध्याकाळ होऊन जाईल, परंतु काही राजकारण केलं तरी पूर्ण बहुमतामध्ये जे आहे सरकार आहे, त्याच्यामुळे शरद पवारांची लुडबुड ही चलत राहणार. धन्यवाद उदयदत्त सदावर्ते, या विषयाला घेऊन संवाद साधल्याबद्दल. वेगवेगळे मुद्दे आपण या सगळ्यात मांडले आणि मला असं वाटतं आता हे बघावं लागेल की पुढे या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडतंय. चला, या संवादानंतर